हॅलो फ्रेंड, इथं करणार आहे आपण गॅस चालू. त्याच्यावर ठेवलेले एक कढई. इथं घेतलेला आहे बटाटा चिरून बारीक असा. आपल्याला सुक्का बटाटा करायचा आहे. पाणी टाकलेलं आहे, स्वच्छ धुतलेलं आहे. कढई छान अशी गरम झालेली आहे. आता आपण तेल टाकून घेऊया जेवढं लागतं तेवढं. इथं मी 2 पळी टाकलेलं आहे तेल. इथे एकदम छोटासा कांदा चिरून घेतलेला आहे. मोहरी टाकून घेऊया. लगेच आता कांदा टाकून घेऊया. कढीपत्ता टाकून घेऊया. बटाट्याच्या भाजीला कढीपत्ता लागतो, छान लागते भाजी. इथे गावरान टमाटा घेतले 2. आता मी धुवून स्वच्छ चिरून घेते. कांदा छान असा परतलेला आहे, पाहून घ्या. लगेच आपण ते टाकतो टमॅटो. एक जीव करून घेते तेलामध्ये. छान असं तेलामध्ये परतून झालेला आहे टमॅटो. आता आपण हा बटाटा टाकूया तेलामध्ये. बटाट्यावर हळद टाकून घेऊया जेवढी लागते तेवढी. लगेच आपण मीठ पण टाकूया. आता एक जीव करून घेऊया. आलं लसूण वगैरे असं काही टाकलं नाहीये. कांदा लसूण मध्ये करायचं आपल्याला, त्यामुळे लसूण टाकला नाही आणि कांदा पण भरपूर नाही टाकला. आता थोडा वेळ झाकण ठेवून वाफवल्याला ठेवूया बटाटा. लगेच असा वापरतो तेलामध्ये. बटाट्याच्या भाजीला खूप वेळ नाही लागत. आता आपण झाकण ठेवून घेऊया बटाट्यावर. त्याला आपण काय करतोय दाखवते मी तुम्हाला. इथं आपलं मिरच्या निवडण्याचं काम चालू आहे, पाहून घ्या. एवढ्या निवडून झालेल्या आहेत. थोड्याशा वरती टाकलेल्या आहेत टेरेसवर सुकवण्यासाठी. ऊन काही जास्ती नाही आहे. ऊन पडतं पण आभाळ येतं पण. आता मी चालले टेरेसवर. इथं आपल्या मिरच्या सुकते त्या, पाहून घ्या कसा आवाज येतोय. मिरच्या छान अशा सुकलेल्या आहेत. इथं आपले सांडगे सुकत आहे मटकीच्या डाळीचे. आता पाऊस चालू झाला, सांडगे आता वगैरे बंद करते, पापड वगैरे. टेरेसवर असे झाड आहेत छान आगे, उन्हामुळे जरा सुकलेले आहेत. इथं कढीपत्त्याचं झाड आहे, इथं ओव्याचं झाड आहे. पाहून घ्या किती छान पानं आलेले ते ओव्याला. एक दिवशी भजी करते. इथं मोगऱ्याचं झाड आहे, इथं कोरपड आहे. इथं मिरचीची झाड लावलेलं आहे एक. इथं आहे वडाचं झाड, इथं पण आहे वडाचं झाड. छान असं झाडांना फुलं आलेले आहेत, पाहून घ्या. आता आपण खाली चाललेलो आहे, आलेलो आहे आपल्या बटाट्याच्या भाजीकडे. वापरण्यासाठी टाकलेला आहे बटाटा. छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण तिखट टाकूया. हा आपला कांदा लसूण मसाला आहे. कुणाला हवा असेल तर नक्की मागवा. कांदा लसूण, लाल तिखट आणि काळा मसाला आपल्याकडं तयार असतो. तुम्ही पाहिलेलंच आहे. मिरच्या वगैरे निवडून कशा स्वच्छ असं निवडून वाळत टाकलेल्या आहेत. स्वच्छ काम आहे आपलं, तर नक्की एकदा मागवा. मसाले कुठले तुम्हाला आवडत असेल तर. हा आपला आता मी कांदा लसूण टाकलेला आहे, पाहून घ्या कलर कसा आलेला आहे. थोड्या वेळ परत झाकण ठेवूया. कांदा लसूण आपला आहे का नाही, 500 रुपये किलो आहे. झाकण खोललेलं आहे. काळा मसाला 650 रुपये किलो आहे. मिरची पावडर 400 रुपये किलो आहे. कोणाला हवा असेल तर नक्की मागवा, मी नंबर देते खाली.
आता वरतून कोथिंबीर टाकते, एकजीव करते. आपला बटाटा तर तयार होतो खाण्यासाठी. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद. मसाले हवे असेल तर नक्की मागवा. धन्यवाद.